राजकीय सभांना पावसाचा फटका. पावसामुळे उद्धव ठाकरेंची डोंबिवलीतली सभा रद्द. कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी ठाकरे घेणार होते सभा. देवेंद्र फडणवीसांची मुलुंडमधली सभा रद्द. घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे फडणवीसांची सभा रद्द. पालघरमध्ये सुरू असलेली महायुतीची सभा ही पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी आटोपती घेतली. मुंबईतल्या ढगाळ वातावरणाचा अमित शहांनाही फटका. शहांनी हेलिकॉप्टर प्रवास टाळला. वसईतनं मुंबईकडे शहांचा रस्ते मार्गाने प्रवास. खासदार संजय राऊतांकडनं मुख्यमंत्र्यांचा नाशिकमधला व्हिडिओ ट्विट. 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? संजय राऊतांचा सवाल. तर राज्यात अधिकृत बॅगा वाटप सुरू, राऊतांचा आरोप. जेव्हा पराभवाची लक्षणं दिसतात तेव्हा असं वक्तव्य करणं नॉर्मल आहे. पराभव दिसू लागल्यानं ईव्हीएम खराब, मशीनमध्ये दोष आहे असे आरोप होतील. चंद्रशेखर बावनकुळेंची संजय राऊतांवर टीका. स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली. आपले उमेदवार निवडून येत नाहीत याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप होतात. संजय राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचं प्रत्युत्तर. मतदानाचा टक्का घसरवण्यासाठी आणि मतदारांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी अशा पद्धतीने पैसे वाटल्याचे आरोप केले जातात. पुण्यात मतदानावेळी बोलताना विधान परिषदेतल्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य. स्वतःच 5-10 हजार रुपये लोकांच्या हातात द्यायचे, त्याचं शूटिंग करायचं आणि तेच पैसे आम्ही वाटतोय असे आरोप करायचे. हा धंदा महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळतो. उदय सामंतांची रोहित पवारांवर टीका. अहमदनगरमध्ये भाजपने पैसे वाटल्याचा शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप. भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटतानाचा व्हिडिओ निलेश लंकेंकडून शेअर. व्हिडिओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. आरोपांचा वास्तवाशी संबंध नाही. पारनेरमध्ये पैसे वाटप केल्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आरोपांवर सुजय विखे पाटलांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.